अवतारातला अवतार म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा. प्रापंचिक जीवन देवाचं. खूपशी मुलं झाली देवाला. देवानं जेवढी लग्न केली तेवढ्या प्रत्येक स्त्रीला 3-3 मुली झाल्या. माऊली 3-3 मुली झाल्या. मोठा परिवार. पण देवाचा पुत्रवंश संपला. मुली राहिल्या. पण जेवढी मुलं होती का तेवढी एका बाईच्या शापानं सगळीच मरून गेली. देवाची राज्य, देवाची मुलं, देवाची. मला असं वाटतंय चांगल्या माणसाचा टळटळाट घेत जाऊ नका. चांगल्या माणसाचा कधीच घ्यायचा नाही. म्हणजे चांगले कोण? सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन अशा लोकांचा टळटळाट. शाप नाही म्हणालो मी, टळटळाट नाही घेतला पाहिजे. महाराज देवानं राजकारण केलं. देवाला भजन करणारी आवडते म्हणून भजन करणाऱ्याला या देशाचा राजा करण्यासाठी देवाला त्या बाईचे पोरं मारणं गरजेची होती. ते पोरं मेल्याशिवाय भजन करणारे गादीवर बसत नव्हते, इतकं मात्र निश्चित होतं. मारली ती पोरं. पण बाईच्या लक्षात आलं आपली पोरं यानंच मारली. तिला माहित होतं 99 पोरं मारू द्या पण एक मारू शकत नाही. त्यानं भजन करलेल्याची एकाचाच अन्वय घेतला धर्मराजाकडनं. ते उघडं होण्याचं सोंग वगैरे सगळं ते चरित्र पाहते तुम्हाला. आणि मग रस्त्यात फुलाच्या माळा गुंडाळल्या आणि मग तितकं शरीर हाडामासाचं राहिलं. भीमाच्या हातानं गदा मारली आणि दुर्योधन संपला, सगळी मेली. शाप दिला त्या बाईनं. तुझं दिवा लावायला शिल्लक राहायचं नाही. पतिव्रतेचा शाप होता. एक बोलू माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका. आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी लोक कच्च्या कानाचे आहेत. मी इथल्या भाकरी खाऊन तुमचे धिंगाडे उडतोय हे माझं काही मानसिकता नाही, माफ करा. पटल तर ऐका, नसल पटल तर नका ऐकू. मला एमपीतल्या एका साधूनं सांगितलं ज्याचं दुकान चलत नाही का त्यानं महाराष्ट्रात चालू करायचं, मस्त चलत आहे. कोणतं बी दुकान. ते ज्ञानोबरायला मान्य नसेल, ते तुकोबरायला मान्य नसेल, ते शास्त्राला मान्य नसेल, ते वेदाला मान्य नसेल, ते पुराणाला मान्य नसेल, ते दुकान आपल्या महाराष्ट्रात टाकलं की त्याला गर्दी प्रचंड आहे. प्रचंड गर्दी त्या दुकानाला. मग नाही का माझ्या माईंनो, ज्या बाईनं शाप दिल्याच्या नंतर देवाचे सगळे पोरं मरते ती कोण्याच देवाला जात नव्हती. ती फक्त नवऱ्याच्या पाया पडत होती. ती फक्त नवऱ्याच्या पाया पडत होती. ती फक्त नवऱ्याच्या. मी परिक्रमेला चाललो तर पहिली महिन्याची वारी माझी दसऱ्याची वारी केली आणि निघालो. मला माहिती 15 दिवसाला एकादशी असते. आणि मला सांगणाऱ्या लोकांना सांगितलं होतं कधी कधी अडचण असते, तिकडच्या लोकांना भगरच कळत नाही काय असं. कधी कधी जे आधी गेलंय का त्याला विचारलं ना, बापरे त्याचं नाक ईदभर होते. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्याला जायचं असेल का त्यानं कोणालाच विचारायचं नाही. पिशवी बांधायची, निघायची. नर्मदा मैया सगळं करते. त्याला विचारलं ना, एक नकटा दुजा नकटा सब नकटे का मेला, उसमें गया नाक वाला वो बना सबका साला. हो, ते काहीतरी कुदान लावून देऊन. नाही महाराज सोपं असतं का काय? नाही बापा तुमची काय ताकद आहे. आणि म्हणलं मला काय ताकदीला काय करायचं, तिकडं काय तळ खांदायचंय का काय नांगर वढायचं आहे ना. मी ते भीतीनं घरच्यांना म्हणलं जराशी काहीतरी लाडू बिडू उपासाचे दे करून. तुम्हाला असं बोट केलं म्हणले थांबा माझा धूप चालू आहे, धूप देवापाशी. ते धूप झाल्यावर मी म्हणलं हे धूप्या उपाशी मारायला आणि तू कुठं धूप लावायली. महाराज इतका असू नका, माया एवढा इचकाल्याला बाजार नाही. हे तुमच्या बायकायचं सांगायला, हे ध्यानात ठेवा. तुमच्या बायकायचं
महाराज आयुष्यभर तिनं फक्त 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेतलं. माझ्या माईनं कीर्तनाच्या गादीहून सांगते, महाराज त्या आयुष्यभर नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहिलं नाही. त्या बाईच्या वाणीच्या ताकदीनं देवाचे सगळे पोरं मरतेत. आणि एका वारकऱ्याच्या आशीर्वादाने एक वाचतंय, त्याचं नाव आहे वज्र. पर्यंत मी बराच सांगितलेलं आहे, ऐका पुढे. वज्र वाचला. पुढे या वज्राचा वंश यदुवंश वाढत गेला. यदुवंश वाढत गेल्याच्या नंतर वज्र जर भगवान कृष्ण परमात्म्याचा नातू आहे, हा नामधारक सुदामदेवाच्या पोह्याचा प्रसाद खाल्ला होता पंडित भाऊ, म्हणून ते एकटा वाचला होता, देवाचा नातू. पण आज आहे का वज्र? वज्रानं जर सुदामदेवाच्या पोह्याचा प्रसाद खाल्ला, पण गांधारीच्या शापातून सुदामदेवानं वज्र तारू आप्पा वाचिला. राजसाहेब वाचिला वज्र, वाचिला. कारण तिथे भगवंताचा वंश खंडन होऊ लागला. आणि वज्र वाचिल्यामुळं माऊली तो वंश वाहडा वंश हा सुदामदेवाच्या राजेभाऊ पोह्याचा प्रसाद आहे, ताकद आहे, प्रताप आहे. वृंदाजी स्वामी हा प्रताप आहे. पण वंशवृद्धी झाल्याच्या नंतर यमानं सुदामदेवाला विचारलं, आता काय करू? मला फक्त वंश जिवंत ठेवण्याचं काम करायचं होतं. यमा, तुझ्या विरोधात लेखणी फिरवायच्या नव्हत्या. आता क्षमा असू दे. आणि कालांतरानं वज्र जात राहिला मानले श्री गुरुशिंगाजी महाराज. आणि भगवान पंढरीश मालकांचा नातू वज्र काळानं सोडलं नाही या शरीराला. नाथ बाबा तर भजन करा म्हणले. मग भजनाचा फायदा काय म्हणले? त्याचं कारण आहे. काय होतं भजनानं? महाराज पुराणाच्या, शास्त्राच्या आणि वेदाच्या बाहेरचं एक कर्म एका पुरोहितानं केलं. ते काही साधा पुरोहित नव्हता, प्रचंड अभ्यासू पुरोहित, प्रचंड अभ्यासू. माझ्यासारखा 2-4 श्लोक म्हणणारा नव्हता, माझ्यासारखा 2-4 सुक्त म्हणणारा नव्हता, माझ्यासारखा ततमम करणारा नव्हता. महाराज ज्याच्या वाणीवर सरस्वतीची कृपा आहे असा पुरोहित. पण काम चुकलं. काम चुकल्यामुळं पापाचा डोंगर झाला. पापाचा डोंगर झाला. आणि ज्या वेळेला पापाचा डोंगर होत असतो का, त्यावेळेला तुमच्या अपकीर्तीचा वास बाहेर सुटत असतो. अपकीर्तीचा, तुमच्या दुर्गुणाचा वास बाहेर सुटत असतो. हा दुर्गुणाचा वास सुटलेला आहे. पण पुरंदास स्वामीजी जीवनात साधू येणं अत्यंत गरजेचं आहे. साधू माणसाच्या शहाणीबाई आरशावरली धूळ पुसल्याच्या नंतर चेहरा सगळा कसा आहे तसा आरसा दाखवतो. आरसा साफ असल्याच्या नंतर चेहरा, आरसा त्याचं रूप चांगलं करून दाखवतो असं नाही पाहिजे. तुमचा चेहरा जसा आहे तसा आरसा दाखवतो. एक प्रमाण मुद्दा सांगतो. एक बाई स्वयंपाक करीत होती. स्वयंपाक करता करता भाकरी करू लागली. भाकरी करताना हात पिठानं भरत असतो. आणि तिला कळालं दारातून दिंडी चालली. ती पटकन पाया पडायला आली. पण हात पुसता पुसता 1-2 बोटं भरके राहिले आणि तिनं तोंडावून हात फिरिला. तर ते पिठाचे वन गालावर राहिले. तर सुनानं सांगितलं, आता आरशात पहा. सून म्हणली असती तुमच्या तोंडाला पीठ चिटकलंय, तर ती म्हणली असती, ती जरा मिरच्यावानी होती लवंगी, ती म्हणली असती पागल झाली का काय, मी करताना खाते काय, अशी जरा उचकानी सासू होती. मग सून सहज म्हणली, आता जर आरशात बघा बरं. आरशात पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं गालाला पीठ लागले. काय दाखिलं आरशानं? तू 4 लोकात चाललीस, तुझ्या गालाला पीठ लागलेले. आरशानं लावलं का पीठ? नाही. आरसा पुशीन का? नाही. आरसा दाखी तू. तशा तुमच्या चुका
फक्त संत दाखवतात. अदृश्य दर्शने संताची वा तुमच्या अभ्यासाला पुनश्च गोडवा यावा आणि तुम्ही पुन्हा अभ्यास करत राहा. ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना. रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची. मला दिसणाऱ्या वस्तू पुरंदास स्वामीजी चंद्र आणि सूर्य दाखवतो, पण अदृश्य दाखवायची ताकद संतात आहे. म्हणून संत भेटले पाहिजे. आणि पापाचा डोंगर झालाय, चुकीच्या कर्माची दुर्गंधी बाहेर फिरत आहे. आणि दुःख वाटलं आणि एका साधूचे पाय धरले. त्या साधूनं सांगितलं तू भजन कर. शरीर तर जाणार आहे, पण भजनाचा काय प्रताप. आणि नारायण नामाचं भजन केलं. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण भजमन नारायण नारायण अनंत पापाच्या राशी भजल्या राजी, अनंत पापाच्या राशी. पण साधूचं ऐकून भजन केलं. यम तर आलाच, पण त्या लागे विमान पाठविले. विमान घेऊन आलाय देवाचे पार्षद, त्याचं नाव आहे आजामेळ. म्हणून वाचे नारायण वदे तू सार 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 पासांतर म्हणून काय व्यवसाय असेल तुमचा, व्यापार असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकारण असेल, ही सगळी कामं करत असताना थोडासा वेळ काढून भजन करत जा. थोडासा वेळ काढून. मी काही आपल्याकडे काही संत नाहीत असा काही विषय नाही. एखादा म्हणेल आपल्याकडे महाराज नाहीत का भजन करणारा, तो दुसरंच कायला. पण आपल्यातल्या नालायकांच्या लक्षात हवा याच्याकरता सांगतोय. स्वर्गीय APJ अब्दुल कलाम गीता वाचवायची. जातीनं मुसलमान होते. स्वर्गीय APJ अब्दुल कलाम गीता वाचवायची. गीता का? कारण गीतेमध्ये धर्मसिद्धांत गोड आले. गीता वाचवायची. गीता एक सांगू, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये एका व्यक्तीनं ज्ञानेश्वरीवर प्रचंड अभ्यास केला. युम पठाण. आपल्याकडे लोक कमी आहेत असं मला म्हणायचं नाही. अरे आपल्यात लोक भरपूर आहेत भजन करणारे, पण न करणाऱ्यांनी ऐका, जर दुसऱ्या धर्मातली लोक जर आपलं भजन करत असतील तर आपले नाक कुठं कापलेत. विठाला आपल्याला थोडीशी वाटावी का नाही? वाटली पाहिजे. आपल्याला थोडीशी तरी वाटली पाहिजे. भजन करणं गरजेचं आहे. मृत्यू निश्चित आहे. मृत्यू अटळ आहे. आतापर्यंत कोणाला चुकला नाही, देवाला सुद्धा.
देवानं जीवदशेला आल्याच्या नंतर त्याला थांबता आलं नाही. येरती पामर जीवती. किती मोठा पुरुषार्थ भजनाचा. चला आजामेळ काही ना होत नाही, माणूस होते. चूक झाली, भजन केलं, विमान आलं. ऐका पुढे. पाण्यातल्या जलचरायला भजन करता येतं का? माशान भजन केलं तुम्ही कधी ऐकलं का? झिंग्यानं आणि झिंग्यानं भजन केल्याच्या नंतर तो झिंगा माळ नसणाऱ्यानं खाल्ला असता तर त्यालाही इमान आला असतं. पण झिंगा भजन करीत नाही, मासा भजन करीत, खेकडा भजन करीत याची देही घडे देवाचे भजन दुसरे येऊनीत नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती. पण ऐका, एखादा पशु जर पदच्युत असेल, पदभ्रष्ट असेल, पदभ्रष्ट शब्द ऐकायला वाईट वाटतो पण शास्त्रात त्याला गोडवा आहे. म्हणजे त्या कामावर काम करत असताना इतका गोड वागला पण थोडंसं चुकल्यामुळं पशुच्या येवणीत आला तर वापा तो पशुच्या येवणीत आला तर मागचे संस्कार चुकत नाहीत. एरवी तुम्हाला जितके हत्ती दिसतील ते हत्ती एकही भजन करणार नाही, एकही करणार नाही. एकाच हत्तीनं भजन केलं पंडित भाऊ, एकाच हत्तीनं. त्याला श्रीमद भागवतामध्ये गजेंद्र म्हणतात. राजे त्यानं भजन केलं. आता मगर, या जर पाण्यात मगर असेल तर ती गायीवर पण प्रेम करणार नाही. ती गायीच्या वासरावर करणार नाही, हरणावर करणार नाही, डुकरावर करणार नाही, नवे नवे माणसावर करणार नाही. पुरंदासजी स्वामी तुम्ही गेले मी गेलो आंघोळीला तर आपल्यावर पण करणार नाही, कारण ती मगर आहे, ती अज्ञानी आहे. आता तिचं राहण्याचं ठिकाण पाणी, आपण तिच्या जाग्यात चाललो म्हणून ती आपल्याला खाली, आपल्यावर प्रेम करणार नाही. मगरीचं जीवनच आहे पाण्यात आला की त्याला खाणं. तसं त्या मगरानं, त्या नकरानं हत्तीचा पाय धरला. मरणार आहेत बरं का आपण, मरणार आहेत. आपल्या जीवनातल्या दोनच गोष्टी शिल्लक राहतात. तुम्ही जीवनात केलेलं चांगलं काम आणि फक्त भजन, या दोन गोष्टीच्या व्यतिरिक्त जगात आपलं काही जिवंत राहत नाही, काही राहत नाही. केल्याच्या नंतर आपण जर कोणावर उपकार केला गेला हो माणूस. पण तुम्हाला काय सांगायचं राजो, आमची मुलगी आलती, बाळणपणाला आली, बाळणपण करण्यासाठी रुपया नाही, पण त्या माणसानं आम्हाला तशा सस्ताईला 20,000 रुपये उसने दिलते, त्याचे काय उपकार फेडाव, हे जिवंत राहिले. तुम्ही त्याचे 20,000 वापस दिलेत, पण त्यानं तुम्हाला वेळेला दिले, तुमच्या मदतीला तो धावलाय, हे कर्म तुमचं शिल्लक राहील. बाकी काही नाही. 100 कोटीचा जरी बंगला बांधला तो पोरं छताव जाळीत नाहीत जाळीत छताव, अद्याप जाळीत नाहीत. काय नाही, मी लय मरमर करतो शेतात, खूप 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 मरमर करतो शेतात. इतकं करतो मी का माझे ते खराब झालेले पाय ते मासे खरबडून गेलते ना, ते नीट होण्यासाठी काल मी गव्हात पाणी भरीत होतो. मग ते दारे धरल्यामुळे तुमच्याकडं पाणी भरणं म्हणतात वाटते, आमच्याकडे दारे 12 म्हणतात, तुमच्याकडे आमच्याकडे दारे म्हणतात. तर ते पाय भिजल्यामुळं 2-3 तासात त्याचे सगळे ते सालटे निघून गेले. ते जरा अंगठे गिंगठे जरा बरे झाले. करतो मरमर मी, पण असं नाही मी फार मरमर करायलो म्हणजे 100 क्विंटल गहू पोट्ट मला वरी पाठीन, हे चुकी. पण करायचं असते. संसारात पडलेल्या माणसानं रात्रंदिवस काम करायचं असते. झोपेतून उठलं की तुम्हाला तुमचं काम दिसलं पाहिजे, कारण का त्याच्याशिवाय तुमचं बरं होऊ शकत नाही. ठीक आहे, एखादा महाराज सांगेल तुम्हाला पैसे का मरणं संघ न्यायचेत का, गठोडं न्यायचेत का, त्याचं ऐकू नका. त्याच्या गादीखाली पण पैसे असतील, त्याचं नका ऐकू, त्याचं नाही. पुरंदास स्वामीजी, तुम्ही कामाला विस्तू लावला, काम म्हणजे वासना, वासनेला विस्तू लावला, तरी पण दुपारी जेवणासाठी तुम्हाला वरून तांदूळ पडणार नाहीत. नाही,
कारण तुमच्यासुद्धा जीवनात अर्थ असावा, अर्थ असावा. ही जी कपडे आहेत, ही कपडेसुद्धा वरून पडत नाहीत. कारण पैशाच्या विरोधात बोलणं हा मूर्खपणाचं टोक आहे. असं जर आम्ही बोलत राहिलो तर उद्या द्या सोडून ही शहाणे माणसं, पण ही लहान पोरं काहीच काम करणार नाहीत. हे बापानं कमवलेले विकून खातील राजेभाऊ, हे निष्क्रिय ठरतील. आणि हा निष्क्रिय सिद्धांत कीर्तनातून घेऊन घरी जायचा का? यांनी कामच केलं पाहिजे. हे बायकोला साडी आणण्याच्या लायकीचे राहणार नाही. एक लक्षात ठेवा, बायकोची साडी फाटल्यावर बापाची इज्जत जात नाही, पोराच्या माईची इज्जत जात नाही, तिच्या बापाची जात नाही, तिच्या माईची जात नाही. ज्यानं लग्न केले त्याची जाती. स्वामी म्हणजे मालक, गोड अभ्यास आहे. स्वामी म्हणजे मालक, नवऱ्याचीच इज्जत जातीन बुवा. परिती लाज स्वामीची, नवऱ्याची इज्जत जाती. म्हणून प्रत्येकानं आपल्या संसारातल्या काही तुटी दूर करण्यासाठी काम केलं पाहिजे. पैसा देव नाही, पण देवापेक्षा कमी नाही. पैसा जडे 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 पण चेतनाला चलितोय. पैसा जडे पण चेतनाला चलितोय, चेतनाला. 30,000 नाही त्यानं कसं जायचं? बॅनर तर लांबच, गाड्या लावून लांब. आता तुम्ही ते नाटकं करतात, बॅनरला सौजन्य फलाण्यानं दिलं, असे असतात का नाही राजकारणात नाटकं? पण इमानदारीनं सांगा, दुसरे देतात का? तारवाप्पा तुम्हाला पण विचारतोय, माऊली जाधव तुम्हाला पण, राजसाहेब आहे का कुठे? नाही. पैसे लागतात का नाही? साधा ग्रामपंचायतच्या सदस्याचा फॉर्म भरायला मला वाटते घरपट्टी भरावं लागते ना, ती नळपट्टी घरपट्टी भरावत लागते का नाही? पैसा कुठं लागत नाही. चला इथं दावा केल्यावर आता मी जर आलो मंत्र म्हणायला, इदन्न मम पिंड हो तताः यज्जायते हे उत्तर वाहिनी दक्षिण वाहिनी ततः अधिष्ठितं लुप्त पिंडो भयव्याप्ताय सर्वः स्थानो नारायणो पिंडो भयव्याप्तां करिष्यते हे आपाद भयपिंडा जवाग्र समर्पयामी तिलाक्षदा समर्पयापी जवम समर्पयामी अक्षदां समर्पे हुडा शर्करा हाय ती पुंगी. असं बरं काय सगळं. हिरण्य मुद्रा, हा हिरे कुठे? सुवर्ण मुद्रा, दक्षिणाम समर्पयामी. आलं का नाही इथं? मग तुम्हाला तुमच्या पंजोबाचे पिंड करायचे असतील तरी पैसे लागतील. पंजोबाचं पिंड करायचं असेल तरी पैसे लागतील. या विश्वातली एकही गोष्ट राजजी सांगा, असं झालंय का तुम्ही तुमच्या काकाचं पुण्यस्मरण करता मंडपावाला म्हणला मी तसाच येतो? जाऊ द्या, बाळू महाराज म्हणला डिझेल पण टाकू नका, असं कधी झालंय का? होय साईराजी, तुम्ही मला भेटायला आले, साईराजी महाराज अजून दोघं चौघं जण आले, तर तुम्ही मला गिरगावकर परिक्रमा करून आल्यावर भेटायला आले, तर तुम्हाला पंपावाला म्हणला का नाही 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 बाळू महाराजाकडे चालले, हा काय नाही डिझेल मीठ टाक? असं कधी झालंय का? कसं होईल बाबाजी? शक्य नाही. अद्याप नाही. मधात पुन्हा पुरंदास स्वामी येतं, डिझेल मीठ टाकतो, असं नाही होणार. द्रव्य लागतं, द्रव्य अत्यंत गरजेचं. चला काय सांगू लागलो? परिती लाज स्वामीशी. महाराज मागचं उदयाला आलं, नकरानं पाय धरला गजेंद्राचा हत्तीचा, आणि पाय धरल्याच्या नंतर तो हत्ती बोभावू लागला. मागचं होतं मागचं. एक जण म्हणला, महाराज मागचं पुण्य कामी येतं का? पुन्हा एकदा मला अशा अडचणीत हात घालायचा नाद आहे, पण इचू निघते तिथं घालीत नाही. राजे भाऊ, रस्त्यानं फिरलेले कुत्रे पाहिले का नाही तुम्ही? त्याला खरूज आहे का नाही? त्याला आपण दारात उभं राहू देतो का नाही? नाही. आणि काही श्रीमंताच्या घरी कुत्रे पाहिले का नाही? ते सोप्यावर बसतेत का नाही? पंडित भाऊ खरं सांगा, बसतेत का नाही? राजसाहेब तुमच्या संभाजीनगरमध्ये सोप्यावर कुत्रे बसतेत का नाही? फॉर्च्युनर मध्ये, अरे बापरे, ते बी मालक ड्रायव्हरच्या सीटवर आणि कुत्र मालकाच्या सीटावर. लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा, लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. मग मला सांगा, रस्त्यानं फिरलेल्या कुत्र्यात आणि 55 लाखाच्या गाडीत बसणाऱ्या कुत्र्यात काही फरक आहे का नाही? मला सांगा राजभाऊ, या कुत्र्यानं मागचं काही शिल्लक ठेवलं असेल का नाही? त्याचं पाप असेल म्हणून तो कुत्र्याच्या येऊनीला आलाय, पण माऊली शिल्लक आहे ना त्याचं, म्हणून तो फॉर्च्युनरमध्ये बसलाय. त्याला आणि गजेंद्राला तोंडानं भजन करता येत नव्हतं. पशुला तोंडानं कसं भजन करता येईल?
पक्षापैकी काही ठराविक लोक आहेत, त्याच्यापैकी पोपट आहे पंडित भाऊ. पोपटाला अर्घे नावाच्या काडीनं शुद्ध गावरान मध, दुकानातलं नाही, दुकानावाले ॲडव्हर्टाईज करून सांगतात हा उत्तम क्वालिटीचा शुद्ध मध आहे. ज्यानं ॲडव्हर्टाईज केली त्याला मोहळाच्या 2च माशा गालाला डसवा. त्याचं तोंड गाडगे एवढं नाही झालं, तुम्हाला विचारा. त्याला नुसतं म्हणावं मोहळ कसं हुलीत येत. तुमच्याकडे हुलीनं म्हणतात का झाडणं? हुलीनं किंवा झाडणं. आता मोहळ हुलवायला थोडासा गौरीवर इसतू, माशा जाळायच्या नाही बरं, नुसत्या भेडवायच्या, आणि मग असं केलं की त्या निघून जात असतात. मधला कांदा तो मध. आता पूर्वीच्या काळात माझ्या लहानपणी सुरुवातीला लेकराला एक मधाचं एक हे भेटायचं मेडिकलवर, त्याला छिद्र पाडायचं आणि ते लहान लेकराच्या तोंडात द्यायचं. त्याची चाळेसुद्धा त्याचा व्यायाम होत होता त्याच्या चाळ्याचा. आणि मध पूर्वीच्या काळात पहिल्यापासून मधाचा एक सूक्ष्म तिळासारखा थेंब छोट्या लेकराच्या जिभेवर, त्याच्या वाणीला ती तेज येत होती. त्या अर्घे नावाची काडी, आणि त्या काडीनं पोपटाच्या जिभेला जर घासलं तर पोपट काही दिवसाला राम राम घालतो. या इतकं म्हणतो, राम राम म्हणतो, इतकी ताकद आहे. तसं सगळ्या पशूंमध्ये ती नाही आहे, ती हत्तीमध्ये नाही आहे. पण ह्या हत्तीला तोंडानं जरी भजन करता येत नसेल, त्याचं हृदय हरी 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 त्याचे स्पंदन बाहेर पडत होते. आणि हरी नावाचे स्पंदन मृदंगाचार्य महाराज तो नक्र पाण्यात 2 कानानं ऐकत होता. गजेंद्रा करता विमानाला असेल नवल नाही पंडित भाऊ, पण राजे भाऊ त्या नकराला सुद्धा त्या लागी विमान पाठविले. हाशी आले ऋषिकेशी, ते बोलण्यात लय चतुर होतं, कधी कधी भागवत ऐका लक्षात येईल. आणि त्या नकराला सुद्धा विमानात बशिलं. तर श्रुती नावाची पत्रकार पळतच आली, पत्रकार येत असते अशा जागेवर. मग श्रुती नावाची पत्रकार आली, आणि त्या पत्रकाराने लगेच यमधर्माला विचारले, ह्या नकराने भजन करणाऱ्याचं रक्त पेलंय, ह्याच्याकडे काय पुरुषार्थ आहे? श्रुतीनं त्या श्रुतीला सांगितलं, ऐका ऐका ऐका, यानं भजन करणाऱ्याचं रक्त पेलं, पण भजन करणाऱ्यानं ते रक्त पेणं त्याचं काम आहे. रक्त पेणं त्याचं काम आहे. तो जलचर आहे, जलचर आहे, तो जलचर आहे, त्याचं काम आहे. त्यानं त्याचं काम त्याच्या पोटासाठी केलंय. पण तो रक्त पेणारा असताना सुद्धा शुद्धांतकरणानं गजेंद्रानं केलेलं भजन त्यानं 2 कानानं ऐकिले. मग भजन ऐकणारा इतका श्रेष्ठ, तर घेणारा किती श्रेष्ठ असेल. म्हणून वाचे नारायण वदे तुसा, किती वाजले हो? टाइम झाला ना, ऐका नाही सांग जाऊन पंडित भाऊ इतके वाजले. ऐका, एक तरी 5 मिनिटात सांगतो. यानं भजन ऐकिलं, एकानं केलं उद्धार. आता एकच ऐका. लेकरं बाळ उपाशी मरतेत म्हणून मांस नेण्यासाठी जंगलात आला. मांस कळतंय ना, मग हरणाचा असेल, डुकराचा असेल, पक्ष्याचा असेल, कशाचंही असू द्या, ते जंगलात शिकार करणार. मग त्याला गाय कळत नाही, त्याला बैल कळत नाही, त्याला उंट कळत नाही, त्याला डुकर कळत नाही, त्याला पक्षी कळत नाही, चोपता काय ना, तो मांसाहारी. आणि मग तो पारधी, तो शिकारी. पारधी जात नाही बरं, पारधी म्हणजे शिकार करणारा व्यक्ती, जात नाही. पुन्हा लक्षात ठेवा, जात नाही. तो पारधी. ज्ञानोबाऱ्यांनी फार वर्णन केलं, गोडशा वापरल्या. पास, ती पोती, वाघोरा, असं गोडशी. ती ओई घरी गेल्या वाचान बरं तुम्ही, वाची जाणं, वाची जाणं. म्हणजे ज्ञानोबाराय काय महाराज, काय काय ती व्यापकता असेल माझ्या आळंदीतल्या मालकांची, ते वाचा. मी जरा ठेवतो ती ओई. तुम्ही असं समजिता, तुला पाठच नाही.
माणसं काय साध्या चमच्याने इचकितीत होय. हो, पुढच्याचं वरचं कातडं आतलं कातडं मांस आणि हाडं दिसावं इतकं इचकिती लईच. मलाही लईच कित होते बसून कीर्तन केल्यावर. शिंगाजी महाराज किती अधिकारी होते, लांब द्यायचं सोडून नुसती परिक्रमा केली तर बसायचं काम संपलं. उभं राहून कीर्तन करतात. याच्या पलीकडचा नर्मदेचा पुरुषार्थ घेता तरी कोणता? 20 ते 27 मिनिटाच्या नंतर एका जागेवर उभं राहता येत नव्हतं. पाय हलत होता अपघातापासून. मी किमान 4 ते 5 वर्षात 10 लाख रुपये होते माझ्याकडे. पैशाची काही अडचणच नाही राजू. मी कीर्तनाच सांगतो, मला बारीकसा पाईप आहे, काही पैशाची अडचण नाही. आणि जालन्याला तर आम्हाला काहीच नसतंय. रात्री 3 सलाईन घेऊन आलोय, सकाळी काढी. आता पुन्हा जाताना 4:30ला घ्यायचं आहे उशे साहेबांकडे. तुमचा फोन आला तर नागरे सरांना. हो, म्हणजे इतकी कृपा. जाताना सुद्धा मला औषधं उशे साहेबांचीच होते. सुरुवातीला अजय आला, मध्यंतरी एकदा औषधं घेऊन आला. एकदा ते चलता येईन 2-4 जोडं फेकून दिले, मग ते बूट घेऊन आला महागडा. त्या बुटानं जमलं. आणि शेवटी पुन्हा मला एकदा घ्यायला आले, त्यावेळेला सुद्धा औषधं साहेबांचीच होते. अस्थमॅटिक त्रास होता मला. पण माझा बसून कीर्तन करण्याचा त्रास, मला वाटतंय आता हे 3रं कीर्तन आहे, एका पैशाचा माऊली त्रास राहिला नाही. ही माझ्या नर्मदा मैयाची माझ्यावर कृपा झाली. ती चालत. चला काय सांगू लागलो. हा, भजन एकानं केलं आणि एकानं ऐकलं. मांस घेण्यासाठी आला. मांस. आपल्या संप्रदायात मांसाला किंमत आहे का स्वामीजी? नाही 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 नाही. आणि आपल्याकडं मराठवाड्यात लोक जपतात बरं का. मांसाहार करणारा माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी पण देवदर्शनाला येत नाही, तो 3ऱ्या दिवशी देवदर्शनाला येतो. इतके जपतात तर आपल्याकडचे लोक जपतात. ठीक आहे, आता त्यांनी माळी घालावा न घालावा, चला ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण काही इतके अधिकारी नाहीत की सगळ्यांना आग्रह करावा. मला असं वाटतंय साठी संपल्याच्या नंतर माळ घातली तर काहीच हरकत नाही. हो, निदान चावणं गेल्यावर तरी घाली जा. मी काय अशा फारशा तरुणांना विनंती करणार नाही, पण ज्याला चावत नाही का त्यानं जरासं, माझं असं मत आहे, घाला. ऐका गिरगावच्या बाळूचं, लांब सोडून द्या. तुमच्या सुनात पण तुमच्या पाया पडतील. नाही तर एक सुनाल म्हणलं सासऱ्याच्या, बाई आता कीर्तनात तो शब्द वापरू नये, बाई काय सांगता महाराज मला, त्याच्या पाया पडा. त्याला एखादंच कळत नाही. हो, मेला आणि त्याच्या पाया पडायचं. हे तुमच्या सुनांचे वाक्य येतं. तुमच्या सुनानं तुमच्या आदरानं नमस्कार. तुमच्याला म्हणे बरं, तुम्हाला म्हणे ना मी, तुमच्या गळ्यात तर माळा आहे. पण शहाण्या सासूनं सुनाला बोलायचं असेल तर लेकीला शिवी द्यायची, तोत्तर तोंडी. मग सुन्नीट होत असती. लेकी बोले सुने लागे. आपल्यालाच बोलावं लागत असते. साठी वलंडल्याच्या नंतर तरी गळ्यात तुळशीची माळा असू द्या. लक्षात ठेवा, माळीचा पुरुषार्थ किती मोठा आहे. त्या जामद्याला जात असतो. त्या जामद्याचा एक वारकरी दर महिन्याचा पंढरपूरचा वारकरी आहे. मला दर महिन्याला पंढरपूरला भेटतो. तो समाजानं पारधी समाजाचा मुलगा आहे, पण पायी 550 किलोमीटर पायी पंढरपूरला येतो. घ्या काही लोकांचा आदर्शवाद. त्या माणसाच्या कोट्याधीश लोक पाया पडतात, त्याच्या कोट्याधीश लोक. एवढा मोठा पुरुषार्थ आपल्या शाकाहाराचा आहे. हे थोडंसं साठी वलंडल्याच्या नंतर घाला, ठीक आहे. एका याच्या पलीकडे सांगू, माझ्या पाहण्यातले अस्थिरोग तज्ज्ञ, त्याला तुमच्या इंग्रजी भाषेत काय म्हणतात राजूभाऊ? हाडाचा डॉक्टर, पण त्याला एक वेगळं नाही, आर्थोपेडिक. या डॉक्टरांच्या सुद्धा गळ्यात माळा आहेत. आर्थोपेडिक हाडांच्या डॉक्टरांच्या सुद्धा गळ्यात माळा आहेत. एवढा मोठा पुरुषार्थ माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा भक्तीचा आहे. किती मोठा सिद्धांत आहे महाराज. आपण सर्वसामान्य शेतीतला शाकाहार खाणारी माणसं आहोत. आपण कधी साठी ओलांडल्याच्या नंतर तरी, आणि तुम्हाला असं वाटत असेल मांसाहार करणाऱ्यांना ताकद असेल, तर राक्षस रावणाच्या पार्टीमध्ये, पार्टीच म्हणतात ना, ही ती पार्टी ही पार्टी, तो शब्द इथं पुराणात येत नाही पण वापरतो तुम्हाला कळण्यासाठी. रावणाच्या पार्टीमध्ये पंडित भाऊ मांस खाणारे तर होतेच, पण हाडं खाणारे पण होते. हाडं काही शिकलेले लोक म्हणतील गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात, म्हणा ना असं.
काय म्हणा तुम्ही जरी म्हणले तर मला काय तुमच्याशी नातं जुळवायचं नाही, काही संबंध नाही. मी एक छोटासा माणूस आहे, 150 कोटी लोकांसोबत किती टकरा घेणार आहे, आणि ती का माझी लायकी आहे का पात्रता आहे का योग्यता आहे राजसाहेब. पण आस्ती पचवायची ताकद सापात आहे, आस्ती पचवायची ताकद पालीत आहे. पाल बंधा किडा गिळती, किड्याला बारीक का होत नाही, हाडं आहेत का नाही, पण तिच्या विष्ठेमधून हाड पडत नाही. साप बंधा उंदीर आणि बेंडकी गिळतो, बेंडकीला हाडं आहेत का नाही, पण ते पचवायची ताकद आहे. तशी रावणाच्या लंकेत 8 लोकायला हाडं पचवायची ताकद तारुआप्पा होती. माऊली जाधव 8 लोकायला ती हाडं पचवायची ताकद होती. तर त्या मग हाडं पचवायची ताकद म्हणलं त्यांच्यात हाडं मोडायची ताकद नसेल का, हाडं मोडायची ताकद नसेल का. पण पाला खाणाऱ्या वानरायनं त्याला इतकं मोडलं की जगात कोण्याच हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन झालं नाही. काय खाणाऱ्या वानरायनं, शाकाहार म्हणजे पाला खाणाऱ्या वानरायनं, म्हणजे शाकाहारी माणसं इतके अधिकारी. मला सांगा रावणाच्या दाढी मिशा कोणी जाळल्या, तू पण चपात्या खाणाऱ्या नाही. मला तर 200 रुपये किलोचे तांदूळ आणलेत आज भाताला. काय आवडत असेल पुरंदास स्वामीला, मी काय माहिती काय सापड गिरगावच्या बाळ्यात यायला काय माहिती, उठलं की बाळ्या तिकडं भेटायला येऊ लागले. मला म्हणलं येऊ नका, मी इकडं आल्यावर भेटा. आलेच शेडूला, व्यंपीत येत होते. मला सांगा ज्या मारुतीरायनं पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधिला सेतू सिंधुवरी, किंवा पाला खाऊन त्याचं भजन केलं, तर त्या पाला खाणाऱ्यानं या मांस खाणाऱ्या राक्षसांचा राजा रावण याच्या दाढीन मिशा राजेभाऊ दुपारी जाळल्या. इतकी शाकाहारात ताकद आहे, एवढी मोठी शाकाहारात ताकद. एक सोपा मुद्दा सांगतो सज्जनांनो, तुमची संपत्ती किती राजेभाऊ मला माहीत नाही, पंडित भाऊ तुमची मला मोजता येत नाही, तारुआप्पा तुमची मोजता येत नाही, माऊली तुमची मोजता येत नाही, राजसाहेब तुमची मोजता येत नाही, सैराज तुमची मोजता येत नाही. इथं बसलेल्यांची नाव पाठ नाहीत, पण तुम्ही प्रचंड श्रीमंत माणसं आहात. तरी पण मृदंगाचार्य महाराजांचं नाव आमच्या कैलास महाराज आपले लोक पाया पडतात का नाही, इनेकरी तुमच्या मी पाया पडू का नाही, इना देताना. महाराज तुम्ही बैठकीत आल्यावर तुम्ही माझ्या पाया पडल्यावर मी तुमच्या पडतो का नाही, तुम्ही माझ्या पडतात का नाही. मग आपल्या घरी किती गहू दळायलेत कोणालाच माहिती आहे का, काहीच माहीत नाही. फक्त राजे हो आपल्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेची ताकद आहे, तुळशीच्या माळेतली. आणि कोण्या कीर्तनकारानं म्हणावं म्या पराच्या दिवशी माळ काढली ना आता कीर्तन करायलो, जर चालू कीर्तन लोकांनं बंद नाही केलं तर मला गिरगावचा बाळ्या म्हणलं का. फक्त ताकद कशाची, फक्त माळीची. वैभवाला भेट नाहीत. एक जण म्हणला महाराज पठ्या विद्वान आहे. अरे विमान तयार करणारे विद्वान आहेत भारतात, विमान तयार करणारे, विमान तयार. तुला खराब झालेला रेडिओ नीट करता यायचा नाही, तू काय विद्वान आहेस टापरी आहे, तुला काय विद्वत्ता काय तुझ्याकडं. जहाज तयार करणारे विद्वान आहेत, विमान तयार करणारे विद्वान आहेत, महाराज मंगळा जाणारे विद्वान आहेत. खोटं आहे का राजभाऊ. मोबाईल तयार करणारे विद्वान, कम्प्युटर तयार करणारे विद्वान, हे साऊंडवाले याच्यात काय बसले राजा तुला तरी माहिती आहे का. पण माझा आवाज कुठं रोग चाललाय, हा या कॅमेऱ्यात काय रे अजय, अख्खं जग ऐकणारे ते कीर्तन, अख्खं जग. काय कार्ड हाय का वरून तार टाकलेले राजे भाऊ, कुठं चालले, किती विद्वान आहेत. तुम्ही गेलात का त्याच्या पाया पडायला. जराशी आमच्या क्षेत्रात लाज वाटावा, आपल्या तुळशीच्या माळीला किंमत आहे. म्हणून किमान 25 कीर्तनात एक तरी माळकरी करावा, एक तरी 60 वर्षाचा एक तरी माळकरी करावा. मी आता दुसऱ्यांदा आलोय, पुन्हा जर आलो ना तर एखादा तरी माझ्याकडे या, त्यानं माझ्या हातानं माळ घाला, त्याच्या पायात बूट तसाच राहू द्या, मी तसाच पाया पडतो त्याच्या. आज नका घालू कोणी. तिसऱ्या कीर्तनात एक तरी, ते बी 60च्या आतलं नाही बरं, आतलं नाही. 60 झाल्यावर जरा मुरलेलं लोणचं वाळलं तरी पाण्यात भिजलं तरी गोड लागतंय. मुरलेलं लोणचं, मुरलेलं एखादं तरी घाला. चला मांस घरी नेणारा माणूस एका झाडावर बसला, थकून अंधार पडला आणि झाडावर थकून बसला. भजनाची ताकद आहे महाराज. थकून बसला झाडावर. त्यानं विचार केला घरी गेलं तर लेकरं आता वनवन करायलेत, म्हणतील बाबा तुम्ही काय आणलं, काहीच नाही आपल्याकडं. त्याच्यापेक्षा घरी जाऊन लेकरांचे नाराज चेहरे पाहण्यापेक्षा आपण रात्र इथंच घालावा. स्वामीजी तो दिवस होता शिवरात्रीचा,
भगवान सिद्धेश्वराच्या दर्शनाकरता भक्त येऊ लागले. एकच म्हणू लागले, शिवहार शिवहार, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सिद्धेश्वराय नमः, सिद्धेश्वराय नमः. काही मावल्या असतील, काही पुरुष असतील, काही लेकरं असतील, काही अत्यंत वयोवृद्ध असतील, तपोवृद्ध असतील, तेच. आणि ते त्याच्या झाडापासून जात असताना ते इतकंच म्हणत जायचे, त्याला कधी कधी वाटत होतं माणूसच मारावा न्यावा, माणूसच मारावा आणि न्यावा. पण त्याच्या लक्षात आलं आत्तापर्यंत आपण माणसाचं मांस खाल्लेलं नाही, म्हणून त्या भीतीपोटी त्यानं माणूस मारला नाही. पण ते रस्त्यानं जाताना पाहायचं, कोण आहे बाबा हे, कोण चाललंय. त्याला नाही दिसलं की ते होतं बेलीच्या झाडावर बसलेलं. ते पानं तोडायचं आणि खाली टाकायचं, आणि खाली सिद्धेश्वराचं अधिष्ठान मंदिर इथे म्हणून म्हणते सिद्धेश्वराचं अधिष्ठान. महाराज भजन केलं नाही, भजन ऐकलं सुद्धा नाही, नादातच नव्हतं ऐकण्याच्या. फक्त भजन करणारे पाहिले, आणि भजन करणारे